जवळजवळ 800 ते 900 ग्राम भाजी आहे टोटल. काही काही लोक पानं घेतात त्यामुळे काय भाजी कापत नाहीये, पण मी ही थोडीशी काड्या पण घेतल्यात. काड्या खूप कवळ्या होत्या त्यामुळे काड्या घेतल्यात आणि कापलेली आहे. आता पुढची प्रोसिजर मी करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. आता भाजीला फोडणी देण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहेत. हे 22 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या 22 आहेत, जिरे आहे, हळद आहे, हे साजूक तूप आहे, स्वादानुसार मीठ आता मी टाकणारच आहे, आणि 2 गड्डे लसूण आहे. हे सगळं आता मी बारीक मिक्सरमध्ये वाटणार आहे. आता हे सर्व साहित्य आहे ना मसाल्याचं, हे मिक्सरमध्ये मी टाकणार आहे. मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. लसूण नवीन असल्यामुळे छिलका सगळं घेतलेला आहे, तो सगळा बारीक होतो, काही फरक पडत नाही. जिरे पण टाकत आहे, त्यानुसार मी हळदही टाकत आहे. हे बघा, हा असा मसाला मी बारीक वाटून घेतलेला आहे, थोडा दरदराच आहे. आता हे जे मी भाजी बनवणार आहे, हे बघा मंडळी, मी आता इथं 4 चम्मच तेल टाकत आहे. बघा एवढं तेल टाकलेलं आहे, हे बरोबर 4 चम्मच आहे. हा मोठा चम्मच 1.5 चम्मच आहे तेल. आता मी याच्यामध्ये हा मसाला टाकत आहे. हे बघा, मसाला टाकून चांगला फ्राय करून परत आपल्याला भाजी टाकून शिजवून घ्यायची. असा मसाला टाकून झालेला आहे. मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. छान फ्राय झाला की मग आपल्याला भाजी टाकायची. मसाला छान फ्राय झालेला आहे, सुगंध छान येत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये भाजी टाकायची आहे. ती भाजी अशी टाकायची आहे आणि भाजी टाकून चांगली हलवून घ्यायची. सगळी थोडी थोडी करून सगळी आपल्याला भाजी टाकायची. सगळी भाजी टाकायची थोडी थोडी करून. हे बघा, अशी भाजी पूर्ण टाकल्याच्या नंतर पूर्ण कढई भरते आणि त्या शिजून झाल्याच्या नंतर अर्ध्यापेक्षा कमी होते. हे बघा, आता भाजी मी शिजून घेतलेली आहे, जवळजवळ अर्धी भाजी झालेली आहे. बिगर मिठाची, मीठ टाकलेलं नाही आहे. आता मी बिगर मिठाची भाजी शिजवल्यामुळे आपल्याला अंदाज लागतो की भाजी किती आहे आणि मीठ किती टाकायचं, त्यामुळे भाजी खारट होत नाही. आता मी तुम्हाला अंदाजे मीठ टाकून दाखवणार आहे. ह्याला हे मीठ आहे, आणि मीठ नाही म्हणलं तर तुम्हाला, माझा चमचा लहान असल्यामुळे मी 2 चम्मच मीठ टाकत आहे, अंदाजे 1.5 चम्मच. बघा, ओके. आता हे मीठ टाकून झाल्याच्या नंतर चांगले हलवायचे आहे आणि परत अजून तुम्हाला 5 मिनिटं शिजवायचं आहे. आता भाजी छान शिजत आलेली आहे. मीठ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे. हे जरा थोडंसं मी पाणी आटवून घेणार आहे. जवळजवळ भाजी झालेली आहे. 5 मिनिटं झालं आपलं, 5 मिनिटं शिजवत आहे. आता हे मी भाजी काढून घेणार आहे. ह्या भाजीतलं ना पाणी पूर्ण आटवायचं आहे आपल्याला, पूर्ण कोरडी करून घ्यायची. आता मी ह्या वाटीने 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे अंदाजे. आता तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता परोठ्यावर. आमचे 8-10 माणसं असल्यामुळं आम्हाला जास्त परोठे लागतात, त्यामुळे मी हे पीठ घेतलेलं आहे. तर बघा मंडळी, जरा भाजीला आपल्याला थंड करायचं आहे, त्यामुळे हे मी भाजी एक प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता या भाजीला आपल्याला थंड करायचं आहे. थंड करून पिठात मिसळून परोठे करायचे. हे बघा, आता मी काढली पूर्ण भाजी. एवढीच भाजी झालेली आहे. आता मी फॅन खाली याला जरा थोडंसं थंड करणार आहे. थंड झाल्यावरच आपल्याला परोठ्याची प्रोसिजर करायची आहे. हे बघा, फॅन खाली मी भाजी ठेवलेली आहे. आता याला मी थंड करत आहे. पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला पिठात टाकून मळायचं आहे. पूर्ण थंड झाली पाहिजे, म्हणजे हाताला आपल्याला चटकी लागणार नाही. बघा, आता मी पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे. हे बघा, थोडं मी मीठ टाकलेलं आहे आणि पीठ मला लागेल तसं मी घेणार आहे. आता यामध्ये मी साजूक तूप, मग अशी 2 वाट्या साजूक तूप घेतलं होतं, ते आता मी ह्याच्यात घेणार आहे. साजूक तूप टाकायचं कारण हे की आम्हाला ना परोठे खूप सॉफ्टली होतात आणि छान रुचकर लागतात, त्यामुळे साजूक तूप टाकायचं आहे आपल्याला. हे असं मिसळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता हे भाजी टाकत आहे. हे बघा, हे सगळीच भाजी टाकत आहे आणि मेथीची भाजी टाकून परत त्याला मी मिक्स करून थोडंसं पीठ मळून घेणार आहे. थोडं हलकी गरम आहे, पण काय फरक पडत नाही.
हे बघा भाजी टाकून पीठ मळून ठेवलेलं होतं, 10 मिनटं ठेवलं होतं. आता मी याचे परोठे लाटायला घेणार आहे. मी असा गोळा तोडून घेतलेला आहे आणि लाटताना आता मी पीठ नाही लावणार, मी ह्याला तेल लावूनच लाटणार आहे. म्हणजे काय, त्यामुळं पोळपाटला चिटकणार नाही. हे बघा, हे असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे पूर्ण. थोडेसे जाड असले तर चालतील. तुम्ही ना पीठ लावून सुद्धा लाटू शकता, पण मी कसं आहे पहिल्यापासून आम्हाला सवय आहे तेल लावून लाटायची. तुम्ही तेल लावूनही लाटू शकता आणि पीठ लावूनही लाटू शकता, छान होतात. हे तेल आहे, आता आपल्याला तेल आहे ना तव्याला पूर्ण लावायचं आहे छान, आणि त्यावर हा परोठा टाकायचा आहे. आणि थोडंसं परत आपल्याला त्याच्या साईडने तेल सोडायचं आहे. हे असे आपल्याला परोठे थोडं थोडं तेल टाकून शेकून घ्यायचे आहेत. हे बघा, खूप स्वादिष्ट आणि छान परोठे होणार आहेत. हे बघा, हे परोठे आता पूर्ण झालेले आहेत. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे अशा पद्धतीने झालेले आहेत परोठे. हे बघा, दुसरा ऑप्शन म्हणून आहे ना, मी पिठामध्ये सुद्धा तुम्हाला लाटून दाखवणार आहे परोठे. आणि हे परोठे जास्त पातळ आणि जास्त जाडही लाटायचे नाहीत, मीडियम लाटायचे. मी तुम्हाला पिठाचंही करून दाखवणार आहे. हे टाकलंय की पिठाचे परोठे, पिठामध्ये लाटलेले परोठे आता तुम्हाला शेकून दाखवत आहे. ह्याला जास्त तेल नाही लागत, त्याला तेल जास्त नाही खायचंय, त्यांनी हे वापरावे. हे बघा, थोडंसं तेल घेऊन फक्त वर लावायचं आपलं, हलकं, एकदम हलकं लावा. नाही लावलं तरी चालतं, तेल लावल्यामुळे जरा थोडंसं हे होतं. हे बघा, हे असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे. शेकून झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, परोठे तयार झालेले आहेत. हे तेल लावून तयार केलेले परोठे आहेत. आपण तेल लावून केले होते ते परोठे आहेत. आणि हे पीठ लावून तयार केलेले परोठे आहेत मेथीचे. ती मेथी शिजलेली थोडीशी मी भाजी काढून ठेवलेली आहे. ही दही आहे. हे बघा, ही 2 हिरव्या मिरच्या आहेत, टमाटे आणि लिंबाचं लोणचं आहे. हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. वाव, खूप सुंदर झालेलं आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. मंडळी, तुम्ही करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा कसं लागतं आणि कसं झालं ते. खूप छान पद्धतीने झालेलं आहे. थँक्यू.